अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातल्या आडगाव विचोडी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारात दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मोठ पदार्थांमधनं विषबाधा झाल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर गावामध्ये उपचार सुरू आहेत। 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते। तब्बल 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, 32 विद्यार्थ्यांना यामध्ये विषबाधा झाल्याचं कळतंय, काय नेमकं घडलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती कशी आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केलंय का? नक्की श्रीकांत, आता जर पाहिलं तर अमरावतीच्या वडगाव विचोरी या गावामध्ये 32 विद्यार्थ्यांना जी आहे ती जिल्हा परिषदेच्या शाळेमधून मध्यान्ह भोजनामधून जी आहे ती विषबाधा झालेली आहे। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याची माहिती आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या वडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। एकूण 32 विद्यार्थी जे आहेत ते आतापर्यंत ट्रेस झालेले आहे। अजूनही काही विद्यार्थ्यांच्या पोटात जे आहे ते दुखत असल्याची माहिती आहे आणि सध्या तिथं आरोग्य प्रशासनाच्या वतीनं सर्वच्या सर्व प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आरोग्य प्रशासनाचं जे आरोग्य प्रशासन जे आहे ते कामाला लागलेलं आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात असल्याची माहिती आहे। मात्र ही विषबाधा जी आहे ती सध्या जी शाळेत दिली जाणारी मोठ आहे ती मोठ खाल्ल्याने झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। नेमकं कारण काय आहे याचा शोध सध्या आरोग्य विभाग जो आहे तो घेत आहे। निश्चितच धन्यवाद अनिरुद्ध या सविस्तर माहितीसाठी।